ओढणीवर माझा जीव भाळला म्हणून मी हा ड्रेस घेतला। गोल्डन कलर आहे, अशी बॉर्डर आणि ओढणी आहे, अशी सुंदर सुंदर फ्लॉवर्स खूप जास्त आवडतात। शायनी शायनी थोडंसं असं सिक्वेन्स। श्री स्वामी समर्थ। मंडळी, गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काही कपडे घेतले, तर ते तुमच्यासोबत शेअर करायचे राहून गेले, कारण की ते मी टेलरकडे दिले होते आणि भरपूर सारे कपडे होते। तर ते फायनली आत्ता सगळेचे सगळे माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांना मी प्रॉपर इस्त्री करून आता स्टॅक करून ठेवते आहे हँगरला लावून कपाटामध्ये। स्टॅक नाही म्हणजे हँगरला लावून ठेवते आहे। सगळेचे सगळे ड्रेसेस रेडीमेड आहेत, एक दोन फक्त शिवलेले आहेत, तर ते मी तेव्हा तुम्हाला सांगेन। तर हा असा ड्रेस आहे, ही अशी आहे त्याची नेकलाईन तर थोडंसं डिझाईन आहे, ओके। आणि इकडे हलकं सिक्वेन्सचं काम केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल तर हलकं काम आहे इथे केलेलं। लॉंग हात आहे, व्हाईट आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे। ही अशी आहे त्याची ओढणी, ओके। इथे पण थोडंसं असं सिक्वेन्सचं काम केलेलं आहे। ओढणी मस्त लांब लचक आहे। ह्याचा पायजमा असा आहे, नॉर्मल पॅन्ट, ठीक आहे, प्लेन पॅन्ट आहे। झाला आपला फर्स्ट ड्रेस, ठेवून देते। हा दुसरा ड्रेस आहे। हे ड्रेस पीस मला प्रतीक्षा ताईने मला वाटतं गिफ्ट केलं होतं, हां तिनेच केलं होतं माझ्या डोहाळ्या जेवणाला। तिने विचारलेलं साडी घेऊ की ड्रेस पीस, मी म्हटलं होतं ड्रेस पीस घे, तर हे तिने ड्रेस पीस दिलेलं, त्याचं मी ड्रेस शिवलेला आहे। अशी नेकलाईन आहे, सिम्पलच नेक दिला, जास्त काही वर्क नाही आहे। इकडे ड्रेसला सिक्वेन्सचं काम आहे, की असं पूर्ण ड्रेस भरून सिक्वेन्सचं काम आहे। पाठीमागून सुद्धा अशी प्रिंट आहे, पाठीमागे सिक्वेन्सचं काम नाही आहे, फक्त प्रिंट आहे। हाताला जी मी डिझाईन केली आहे ना ती अशी आहे, काहीशी असं टेम्पल टाईप असं डिझाईन आहे आणि खालून नॉट लागते। डिझाईन मला कुठे दिसली तर मी इथे साईडला फोटो लावेल, तशी मी टेलरला शिवायला सांगितली होती। ही आहे त्या ड्रेसवरची पॅन्ट, पटियाला न शिवता मी पॅन्ट शिवून घेतलेली आहे या ड्रेसवरती। ओढणी खूप सॉफ्ट आहे, सुपर सॉफ्ट कॉटन मटेरियलची ओढणी आहे, सुंदर छान प्रिंट आहे। मला अशा ओढण्या खूप जास्त आवडतात। कलर पण असं छान सोबर आहे। आपला ड्रेस नंबर 3, हे असं काम आहे, त्याला अशी छान एम्ब्रॉयडरी केलेली आहे पूर्ण नेकला। एम्ब्रॉयडरीवरच सगळं आहे त्याचं ड्रेसचं। आणि हे इकडे अशी एक लाईन जाते, सिल्वरचं एक पट्टी आहे छोटीशी आतमध्ये, ओके। ते असं पूर्ण एंड होता, खाली टॉप जिथे एंड होतो तिथे अशा प्रकारचं नेटचं डिझाईन आहे आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे। इकडेही अशी एम्ब्रॉयडरी आहे। ॲक्च्युली ही एम्ब्रॉयडरी जिथे आहे तिथे असा ब्रॉड हात होता, म्हणजे वरून निमुळता आणि खालून ब्रॉड अशी त्याची स्टाईल होती, काश्मीरी ड्रेसेस कसे असतात तशी, पण ती माझ्यावर सूट नव्हती होत, तर मी टेलरला सांगून नॉर्मल त्याचा हात करून घेतलेला आहे। हा ड्रेस वरचा टॉप, हा त्या ड्रेसवरचा पायजमा, इकडे पायांना खाली अशी एम्ब्रॉयडरी आहे। त्याची जी ओढणी आहे ड्रेसची ती अशी आहे, ऑर्गॅन्झा मटेरियलमध्ये असे सुंदर सुंदर फ्लॉवर्स आहेत। त्यावेळेला मला ही ओढणी खूप आवडली होती ड्रेस घेताना, म्हणून ड्रेससाठी मी ही घेतली। हा ड्रेस मी ऑफलाईन नाही, हा मी ऑनलाईन घेतलेला आहे। खूप आधी घेतला होता, खूप आधी, पण मला तो व्यवस्थित बसायचा नाही ड्रेस। फिटिंग पहिली मी करून घेतली तेव्हा तर आता मला छान बसतो, तर आय थिंक मिंत्रावरूनच घेतला होता। फक्त ह्याची स्लिंग देऊ शकते, अजून नाही, बाकी सगळे ऑफलाईनच घेतात। हाच एक ड्रेस आहे जो खूप आधी घेतला होता, पण मला खूप ढगाळ होत होता, मी साईज माझीच मागवलेली पण तो लूज आला होता मला, तर म्हणून तो एवढे दिवस मी ठेवला होता आणि आता मी तो फिटिंग करून घेतलेला आहे। नेक्स्ट ड्रेस आहे हा, अशी याची नेकलाईन आहे, असं छान गळ्याला काम केलेलं आहे हिऱ्यांचं आणि एम्ब्रॉयडरीचं, आणि बाकी पूर्ण ड्रेसला असं गोल्डन कलरचं अशी फुलं आहे। संपूर्ण ड्रेसला तशी फुलं आहेत। या ड्रेसची पॅन्ट अगदी साधी आहे अशी, जी ओढणी मात्र सुरेख आहे, अशी फ्लॉन्ट करू शकतो अशी ओढणी आहे, ओके। दिसतंय पिंक आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन वाली ओढणी आहे, अशी चकमक। हे शायनी
काम केलेलं आहे त्याच्यावर असं बारीक बारीक थ्रेडचं. आणि संपूर्ण चारही बाजूंनी अशी मण्यांची बॉर्डर आहे संपूर्ण. त्याच्यानंतरचा ड्रेस म्हणजे हा, ह्याची नेकलाईन अशी आहे, खादीचा कपडा म्हणतात ना तसा आहे. आणि याला अशी मिररचं वर्क केलेलं आहे आणि एंडला ही अशी पट्टी आहे. आणि हात मी असे शिवून घेतलेत. तर ही माझी आयडिया होती, हे असं द्या. पण मी इमॅजिन केलेले छोटे फ्लावर्स, तर हे जरा मोठे, जरा जास्त मोठे टॅसल्स बनले. छोटे छोटे टॅसल्स अजून जास्त सुंदर दिसले असते, पण आता त्यांनी बनवलं होतं. तुम्ही काय बोलले नाही. मी त्यांना असं स्पष्टीकरण पण दिलं नव्हतं की मला छोटे पाहिजेत. मी त्यांना सांगितलं होतं ब्लाऊजला जसे असतात तसे टॅसल्स, तर मी सांगताना चुकले, त्याच्यामुळे मी काय त्यांना बोलले नाही टेलरला. तर हे असे थोडे मोठे झालेत, पण हे जर छोटे छोटे असले असते ना एवढे टॅसल्स, आणि मग एकाखाली एक असे असले असते, तर ते अजून सुरेख दिसलं असतं. फिटिंग तर प्रॉपर आहे, म्हणजे मग जर हे नाही चांगलं दिसलं असं इथे टाय केलेलं, इथं स्टिच केलेलं, तर मी हे इथून स्टिच हा काढून टाकेन आणि त्याला लोंबकळणारं ठेवेन. आणि ते पण नाही आवडलं तर डायरेक्ट इथून कट करून टाकेन, काहीतरी करेन. पण सध्या तरी हे काय वाईट नाही दिसत आहे, हे असं आहे. तर हे ड्रेस पीस मिनलताईने मला दिलं होतं बेबी शॉवरला. तिने पण विचारलं होतं साडी घेऊ की ड्रेस पीस घेऊ, तर मी म्हटलं ड्रेस पीस घेऊ. तर हे तिने ड्रेस पीस घेतलं होतं. आणि ह्याच्या खाली पायजमा म्हणून मी एक लेगिंग घालणार आहे मरून कलरची, किंवा मग रेड कलरची पण चालेल, कारण की रेड कलरसुद्धा आहे ड्रेसमध्ये सुद्धा आणि ओढणीमध्ये सुद्धा. आणि ही अशी त्याची ओढणी आहे अशी, तर ह्याचा पण शो असा ओढणीत आहे छानसा. नेक्स्ट ड्रेस आहे हा. हे असं त्याला नेकला वर्क आहे आणि अर्ध्यापर्यंतच मिररचं वर्क आहे, म्हणजे जिथे गळा संपतोय तिथे मिरर वर्क पण संपतं. आणि बाकी खाली प्लेन आहे, चेन आहे पाठीमागून आणि प्लेन आहे. याचा पायजमा सुद्धा प्लेनच आहे. अशी ओढणी छान आहे, सिंपल सोबरच आहे, पण त्याच्यावर काम आहे. हे असं ही अशी बॉर्डर आणि हे असं सिक्वेन्सचं वर्क पूर्ण घेतल्यानंतर ओढणी सुरेख दिसतं. ओढणीचा पैसा आहे बस. तर तुम्ही म्हणाल की किंमत काय आहे ड्रेसची? 1800, 2000, 1200, 1400 अशी रेंज आहे. नेक्स्ट ड्रेस आहे हा ग्रीन कलरचा. ह्याचा पण रंग सुरेख आहे. ओके, ह्याला नेकला असं काम आहे आणि पूर्ण ह्याला अशी एम्ब्रॉयडरी आहे, असं पॅच थोडंसं असं बुट्टी टाईप थोडंसं वर्क आहे. पाठीमागून प्लेन आहे, हात ह्याचे लॉंग आहे. ह्याची पॅन्ट खाली फक्त अशी एंड होते, हे असे हे आहेत त्याला, आणि असं खाली थोडंसं कट आहे. आणि ही आहे त्या ड्रेसवरची ओढणी. एंडला अशी गोल्डन कलर आहे, थोडंसं सिक्वेन्सचं काम आहे. नेक्स्ट ड्रेस आहे तो आहे हा असा. ठीक आहे, हे याला गळ्याला इथे असं काम आहे आणि बाकी हे असं व्हाईट कलर आणि रेड डॉट्समध्ये गोल्डन थोडंसं वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं. आणि खाली याला हे असं आहे, छान असं काम केलं आहे. ते प्रत्यक्षात अजून जास्त सुंदर दिसतंय कॅमेरापेक्षा. रंग पांढरा उठून दिसतोय, थोडंसं सिल्वर, थोडंसं गोल्डन जरीचं काम, लाल रंगाचं काम, डॉट्स, असा ड्रेस आहे. दिसायला छान दिसतोय. ह्याला मी अजून इस्त्री नाही केलेली, कारण की ह्याचे हात मला टाईट होत आहेत, ते द्यायचं आहे परत टेलरकडे. मी तो सेपरेट ठेवला आहे, पण तुम्हाला दाखवला. त्याच्यावरचा लेंगा आहे प्लेन, फक्त मटेरियल ते आहे. आणि ही त्याच्यावरची ओढणी आहे. ओढणीला काही नाही आहे एवढं, आपली साधी अशी शिफॉन मटेरियल काय म्हणतात तशी ती ओढणी आहे. त्यानंतर आहे हा. ओके, ही अशी त्याची नेकलाईन आहे आणि बाकी संपूर्ण ड्रेसला समोरून असं थोडंसं सिक्वेन्सचं फुलांचं असं काम केलेलं आहे. आणि इथे एंडलाही अशी पट्टी पण आहे. हे पण मी सेपरेट ठेवलं आहे ड्रेस, कारण की ह्याचे हात मला टाईट होत आहेत, ते पण सैल करून घ्यायला लागतील. या दोन ड्रेसचंच थोडं हात टाईट होत आहे, बाकी फिटिंग बरोबर आहे. त्या ब्ल्यू ड्रेसवरची ही पॅन्ट साधीचीच आहे आणि ओढणी त्याची सुंदर आहे. लांबून बघून घ्या पहिले, ही अशी छान त्याची ओढणी आहे. ओढणीवर माझा जीव भाळला म्हणून मी हा ड्रेस घेतला. हे असं काम आहे, थोडंसं मध्ये सिक्वेन्सचं पण काम दिलेलं आहे फुलांचं. आणि ही अशी फुलांची प्रिंट पण आहे त्याला.
आजकाल जास्त गेम ओढणीवरच असतो. हे ड्रेसेस मी घेतलेले आहेत. खूप दिवसांनी एवढी सारी शॉपिंग केली, नाहीतर रेडीमेड असे ड्रेस मी घेतले नव्हते. ऑनलाईन मागवले होते ते पण रेअरली. आणि फिडिंग ड्रेसेस, फिडिंग कुर्ती जास्त मागवल्या होत्या आणि त्याच कुर्ती मी बाहेर पण घातल्या आणि घरी पण त्याच कुर्ती मी यूज केल्या. खूप दिवसांनी माझी अशी इच्छा झाली की जरा आपलं वॉर्डरोब अपडेट करूया आणि थोडे छान ड्रेसेस घेऊया, चांगल्या ड्रेसमध्ये इन्व्हेस्ट करूया. हे माझं थोडंसं अपडेट झालेलं ड्रेसच्या बाबतीमधलं वॉर्डरोब आहे. दॅट्स इट. आता मी जाते खाली, अरू वाट बघू. चला.